तयास मानव म्हणावी का? ओळखलं का? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावाच्या खंडोजी पाटलाची मी कन्या. अगदी 9 वर्षाची असताना ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे तो काही साधासुधा माणूस नाही आहे. तो देशाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य आहे. देशाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य आहे. त्या काळी बायांना घराचा उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. त्या काळी बायांना उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. उच्च स्त्री पुरुष उच्च नीच याचा लय भेदभाव होता. पण या सर्वाचा एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हे म्हणजे एकच ज्योतिरावांच्या मनात होता. आणि एकदा ज्योतिराव जेव्हा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या एक ब्रिटिश मॅडमने त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो educated the women first, because if a woman will educated, the full house will educated. पण तुम्ही माणसं वुमेनला तर घराच्या बाहेर सुद्धा येऊ देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले ते माझ्याकडे पाठ्यपुस्तक घेऊनच आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुझा अभ्यास घेणार. झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, विलांटी, उकार, बुकार, बेकबे, बेदनुचार, हेच ध्यास. मी लिहायला शिकली, वाचायला शिकली, काव्य सुद्धा रचू लागली. शनिवारी 1 जानेवारी 1839 ला मी पुणे भिडेवाड्यात मी पहिली शाळा सुरू केली आणि पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाली. शेळपाट्यासारखं जगाल तर काम तमाम होईल, वाघासारखं जगाल तर नाव होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेखोरी सुरू होती. एका सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं, याच्यात कोणता धर्म पडतो? शाळेत जाताना अंगावर चिखल फेकलं, ते सहन केलं, शेण फेकलं, तेही सहन केलं. पण आता माझा सहनशीलाचा अंत झाला होता आणि अचानक एक घटिंगण माझ्या जवळ येऊन उभा झाला आणि म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? पहिले आमच्या पोरीबारींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्री प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित तुला माहित नव्हतं की मी सुद्धा ज्योतिराव पहिलवानाची पत्नी आहे ते. अशी घेतली सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं, आता आलाच तर थोबाड फुटलंय, पुन्हा येशील तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवीन. शेवटी एवढंच बोले, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शाळा होतो. पण एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शाळणी करते. तो संपूर्ण घराला शाळा करते. धन्यवाद.